ती गोष्ट मी कधीच विसरणार नाही, जेव्हा माझ्या काकूने मला साथ दिली, तिने माझ्या मैत्रिणीची कमतरता पूर्ण केली। त्या रात्री मी गच्चीवर एकटाच बसलो होतो। माझी काकू पण तिथे आली होती। ती म्हणाली, संतोष, तू इथे एकटाच बसून काय करत आहेस? मी म्हणालो, काही नाही काकू, असंच बसलो आहे। काकू म्हणाली, नाही, काहीतरी गोष्ट आहे, तू इथे गच्चीवर, तेही अंधारात एकटाच बसला आहेस आणि सगळे खाली आहे। मी म्हणालो, काकू, तुला माझा प्रॉब्लेम समजणार नाही, जाऊ दे। काकूने माझा हात हातात घेतला आणि मोठ्या प्रेमाने विचारले, तू मला सांग, मी तुझा प्रॉब्लेम संपवते। मला वाटले जेव्हा काकू इतक्या प्रेमाने विचारत आहे तर मग मी तिला सांगावे। मी म्हणालो, काकू, तुला माहित आहे आजकाल प्रत्येकाची एक गर्लफ्रेंड नक्कीच असते। ती म्हणाली, हो मग काय? मी म्हणालो, पण मला आजपर्यंत एकही गर्लफ्रेंड बनली नाही। काकू म्हणाली, अरे यात काही मोठी गोष्ट नाही, एक दिवस तुझी पण गर्लफ्रेंड बनेल। काकू म्हणाली, बरे, एक गोष्ट सांग, तू गर्लफ्रेंडसाठी एवढी आतुर का होत आहेस? मी म्हणालो, काकू, मलाही वाटते, पण मी काय करू? काकू म्हणाली, तुला माहित आहे संतोष, तुझे काका मला सोडून गेले तेव्हापासून मला पण खूप वाटत आहे, पण मी आजपर्यंत स्वतःला थांबवले आहे आणि काही चुकीचे करण्याचा विचार केला नाही। काकूच बोलणे ऐकून मला वाटले की फक्त मीच त्याच्यासाठी वेडा आहे, पण माझ्या काकूच्या मनातही काहीतरी होते। काकू माझ्या अगदी जवळ बसली होती। मग मित्रांनो, कसे आहात? आज मी आणखी एक तुम्हाला मज्जा देणारी गोष्ट घेऊन आलो आहे। माझे नाव संतोष आहे। ही गेल्या 2 वर्षाची गोष्ट आहे। माझ्या काकूच्या नव्याचे म्हणजे माझ्या काकाचे एका गाडीच्या अपघातात निधन झाले। दिवाळीचा सण होता आणि काकू दिवाळी साजरी करण्यासाठी आमच्या घरी आली होती। माझी काकू आता 30 वर्षांची आहे। ती खूप तरुण आणि सुंदर बाई आहे। मला रोज सकाळी उशिरा उठायची सवय होती आणि दुसऱ्याच दिवशी दिवाळी होती। घरात खूप कालवा गोंधळ होता आणि आईने सांगितले होते की काकू पण येणार आहे। काकू कधी घरी आली होती ते मला कळले नाही। मी ज्या खोलीत झोपायचो ती खोली खूप मोठी होती। घरातील सर्व लोक तिथे येऊन बसून गप्पा मारत होते। मी त्याच खोलीत झोपलो होतो। काकू माझ्या बेडवर बसली होती आणि आई खाली बसली होती। दोघं बसून एकमेकांशी बोलत होते। मग अचानक मला जाग आली। मी पाहिले की काकू माझ्या बाजूला बसली होती आणि आईशी बोलत होती। काकू विधवा झाली होती आणि इतक्या लहान वयात विधवा झाल्यामुळे तिचे संपूर्ण शरीर भरलेले होते। मी आधी स्वप्नात काकूला करण्याची कल्पना केली होती की आज ती माझ्या इतक्या जवळ बसली होती। तिच्या जवळ बसताच माझ्या अंगाला प्रवाह येत होता। आता माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते। मग मी हळूहळू माझा हात हलवला। काकूला समजले की मी जागा झालो आहे, पण कदाचित तिचीही तीच इच्छा होती, म्हणून ती पण काही बोलली नाही। मला वाटले की काकूचे शरीर गरम होत आहे। मग मी माझा हात तिच्या चेहऱ्याकडे वाढवला। मी हे करताच मावशी पटकन उठली। मी तिच्या कृतीने घाबरलो। माझी आई समोर होती पण तिला काहीच समजत नव्हते। मग मी थोडा वेळ असे झोपण्याचे नाटक करत राहिलो। मला वाटले कदाचित आई तिच्या समोर आहे, तिला हे समजू नये म्हणून आंटी तिथून उठून समोरच्या सोफ्यावर बसली। मग थोड्या वेळाने मी डोळे चोळत उठलो आणि म्हणालो, अरे काकू, तू कधी आली? मग मी तिला नमस्कार केला। मित्रांनो, आज मला कोणतेच काम करावे वाटले नाही आणि मी काकूच्या डोळ्यात पण पाहू शकत नव्हतो। माझ्या मनात विविध प्रकारचे प्रश्न चालू होते की काकू माझ्याबद्दल काय विचार करेल माहित नाही। मी दिवसभर काकू समोर आलो नाही। रात्री लक्ष्मी पूजा केल्यानंतर थोडा वेळ मित्रांसोबत फिरायला गेलो। जेव्हा मी घरी आल्यावर पाहिले की सगळे लोक माझ्या खोलीत बसून जेवण करत आहेत आणि माझ्या बेडजवळ आणखी 2 बेड टाकले होते। मला समजले की कदाचित आई आणि काकू इथे झोपतील। मग जेवण करून मी गच्चीवर फिरायला गेलो। थोड्या वेळाने मी रूममध्ये आलो तेव्हा मी पाहिले की काकू माझ्या बेडजवळ झोपली होती। थोड्या वेळाने मी दरवाजा बंद केला आणि काकूच्या अगदी शेजारी जाऊन झोपलो। डोळ्यात झोप येत नव्हती। मी सारखी बाजू बदलत होतो।
रात्री 2च्या सुमारास सकाळच्या त्या गोष्टी माझ्या मनात फिरत होत्या. या सगळ्याचा विचार करत माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते. काकूला पाहून मला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हते. मित्रांनो, माझी काकू खरंच इतकी सुंदर होती की तिला एकदा कोणी पाहिले तर ती फक्त तिला बघतच राहील. तिचे छोटे गोंडस डोळे. मित्रांनो, काहीही म्हणा, ती अप्रतिम आहे. सगळे लोक दिवाळी साजरी करण्यात मग्न होते. अख्खं घर पाहुण्यांनी भरलेले होते. मी आईला विचारले की काकू कुठे आहे. ती म्हणाली, तुझी काकू वरच्या खोलीत असेल. थोड्या वेळापूर्वी ती म्हणत होती की तिची डोके दुखत आहे आणि ती औषधं घेऊन विश्रांती घेत आहे. मी वरच्या खोलीत गेलो, ज्या खोलीत काकू झोपली होती. मी रूमचा दरवाजा उघडताच आतले दृश्य पाहून माझ्या डोक्याला मुंग्याच आल्या होत्या. काकू झोपेत कुणाला तरी काहीतरी सांगत होती. ती म्हणत होती, मला सोड, मी विधवा बाई आहे, हे सगळं तुला शोभत नाही. ती खूप विचित्र गोष्टी करत होती. मला वाटले कदाचित काकूला वाईट स्वप्न पडत असेल. मग मी काकूला हलवले आणि तिला उठवले आणि म्हणालो, काकू तू ठीक आहेस ना? तर ती माझ्याकडे अगदी घाबरून बघत होती. मग तिने मला मिठी मारली. ती म्हणाली, संतोष, मला वाचव, नाहीतर तो मला मारून टाकेल. मी म्हणालो, काकू, इथे कोणी नाही, तुला कोण मारणार? काकू भीतीने मला चिटली होती. मी तिचे डोके माझ्या खांद्यावर ठेवून तिला धीर दिला आणि म्हणालो, काकू मी आहे ना, तुला काही होणार नाही. तेवढ्यात माझी आई पण रूममध्ये आली. आईला पाहून मला धक्काच बसला. मी म्हणालो, आई, बघ, काकूने एक वाईट स्वप्न पाहिले आहे, ज्यामुळे ती खूप घाबरली आहे. आई म्हणाली की तुझे काका गेल्यापासून काकू वाईट स्वप्न पाहत आहे. मग मी बाहेर गेलो. मला वाटले काकूचे काही जास्त वयही नाहीये. पुन्हा तिचे बिघडलेले आयुष्य चांगले होऊ शकते, पण तिला दुसरं लग्न करावं लागेल. पण सगळ्यात मोठी अडचण होती ती म्हणजे दुसऱ्या लग्नासाठी काकूला कोण राजी करणार. मला वाटले की कुठल्या तरी बहाण्याने मला काकूला काय हवंय ते शोधून काढावे लागेल. दुसऱ्या दिवशी सगळे पाहुणे आपापल्या घरी गेले, पण काकू अजून काही दिवस राहणार होती, कारण ती तिच्या घरी एकटीच राहते. तिचे सासू आणि सासरे काकू बरोबर त्यांचे अजिबात जमत नाही. जेव्हापासून गाडीचा अपघात झाला तेव्हापासून तिला नव्हती समजदार. सकाळी आई मला म्हणाली, संतोष, जा आणि तुझ्या काकूला उठव, ती अजून झोपलेली आहे. मी म्हणालो, ठीक आहे. मी काकूला उठवायला तिच्या रूममध्ये गेलो. काकूच्या मोबाईलमध्ये कोणाचा तरी फोन येताना दिसला. मी विचार केला की फोन उचलून बघावे का कोणाचा फोन आहे. मी फोन उचलला. कोणीतरी माणूस बोलत होता, मधू, माझा मुद्दा मान्य कर, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तू फक्त एकदा हो म्हण, मी तुझे आयुष्य पुन्हा आनंदाने भरून टाकेन. जो माणूस फोनवर होता त्याचा आवाज मला ओळखीचा वाटत होता. मग मी हळुवारपणे फोन ठेवला. मी बाहेर आलो. मग पप्पा म्हणाले, संतोष, तुझी काकू उठली का? मी म्हणालो, हो बाबा, मी नुकताच तिला उठवून आलो आहे. ती येत आहे. थोड्या वेळाने काकू बाहेर आली. ती खूप उदास दिसत होती. काकू सलवार कमीजमध्ये खूप सुंदर दिसत होती. मी म्हणालो, चल काकू, आपण नाश्ता करू. ती हसली आणि म्हणाली की तू कर, मी बाथरूमला जाऊन येते. नाश्ता करून मी माझ्या मित्रांबरोबर फिरायला बाहेर गेलो. मी संध्याकाळी खूप उशिरा घरी आलो. सगळ्यांनी जेवण केले होते, फक्त मीच उरलो होतो. मग मी पण पटकन जेवण करून झोपायला जात होतो. तेवढ्यात काकूच्या रूमच्या आतून मला एका माणसाचा आवाज ऐकू आला. मला वाटले की एवढ्या रात्री काकूच्या रूममध्ये हा माणूस कोण आहे. मी दरवाजा ठोठावला. खूप वेळाने काकूने दरवाजा उघडला. ती म्हणाली, काय झाले संतोष, काही काम आहे का? मी म्हणालो, काकू, आत्ताच तुझ्या रूममधून एका माणसाचा आवाज येत होता. खरं सांग, तुझ्यात आणि त्या माणसात काय चालत आहे? काकू म्हणाली, कोणता माणूस? मी म्हणालो, काकू, मला सगळं माहीत आहे, तोही तुला पुन्हा पुन्हा फोन करतो. खूप विचारल्यावर काकू म्हणाली की तो दुसरा कोणी नाही तर तुझा बाप आहे. त्यांचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. काकू म्हणाली, तुझ्या वडिलांना माझ्याशी लग्न करायचे आहे. काकूचे बोलणे ऐकून मी शांतपणे तिथून निघून गेलो. मी विचार केला, माझ्या आईला हे कळले तर ती काय करेल.
दुसऱ्या दिवशी आईने मला बोलवले आणि म्हणाली, संतोष, आजपासून तुला एक नाही तर दोन आई आहे, एक मी आणि दुसरी तुझी काकू. आईकडून हे ऐकून मला धक्काच बसला. ती म्हणाली, तुला काही हरकत आहे का? मग मी पण म्हणालो की जेव्हा कोणालाच काही हरकत नाही तेव्हा मला पण काय हरकत नाही. काकू तिच्या आयुष्यातील सर्व दुःखे विसरून चांगले जगेल याचा मला अधिक आनंद आहे. आणि अशा प्रकारे तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली. आता ती आमच्या घरीच राहते आणि ती खूप खुश आहे. मित्रांनो, तुम्हाला माझ्या काकूची स्टोरी कशी वाटली ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया लवकरच.